टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणच्या भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारात तुम्ही सुद्धा सहभागी झाले होता। आज या ठिकाणी भाजपने झेंडा रोवलेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया आहे? आम्हाला या ठिकाणी 100% विश्वास होता की यावेळेस दिल्ली आम्ही काबीज करणार, कारण आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत होतो। कोणालाही कमी करून आम्ही ही निवडणूक लढवलेली नाही, त्यामुळे आम्हाला विश्वासाने जनतेने आमच्यावर विश्वास टाकला आणि मला वाटतं जनतेच्या विश्वासामुळे आज आमचं सरकार या ठिकाणी बसतं, याचा सगळ्यात जास्त आनंद आम्हाला आहे। सगळ्यांना काय वाटतं ताई, नेमकं कोणत्या मुद्द्यावर ही निवडणूक झाली होती? कारण गेल्या वेळी आपचा मुख्यमंत्री या ठिकाणी होता, त्यांची जेलवारी असेल किंवा त्यांच्यावर झालेली कारवाई, की दुसरीकडे आपल्याकडे अर्थसंकल्प सादर झाला, त्याचा काही परिणाम या निवडणुकीवर झाला का? काय लोकांनी आपल्या मोदी सरकारवर विश्वास ठेवला या ठिकाणच्या? हे बघा, मोदींनी सगळ्या स्टेटला ज्या पद्धतीने निधी दिला त्याच पद्धतीने निधी दिल्लीला सुद्धा दिलेला होता। ई बस असेल, आरोग्याच्या सुविधा असेल, वेगळ्या कामातून लोकांना कळतं कोणाला निवडून द्यायचं। मूल्य आपण लोकांनी 10 वर्षात बघितलं की केजरीवालांनी जे सांगितलं ते सगळं प्रत्यक्ष फक्त कागदावर होतं, प्रत्यक्षात मात्र ते उतरलं नव्हतं। हे लोकांना समजलं असल्यामुळे लोकांनी जो विकास करू शकतो, म्हणजे दिल्ली सत्ता नसताना सुद्धा मोदी जर एवढी कामं करू शकतात तर भाजपाचं सरकार बसतं तर किती कामं होऊ शकतील हे लोकांना अंदाज होता। त्यामुळे लोकांनी भरभरून मतदान आम्हाला केलं, त्यामुळे आज आमचा मुख्यमंत्री बसणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।